जय गुरुदेव। सर्वांना प्रथम एक सूचना सांगायची मला, तुम्ही ज्या ज्या गुरुकडून अनुग्रह घेतलेले असल तर मित्रांनो काय करा, अनुग्रहाला खंडित नका करू। अनुग्रह तुम्ही घेतलेले असाल तर हे बघा, त्यांनी आपल्या गुरु म्हणजे खूप मोठी ताकद आहे। गुरु म्हणजे खूप मोठं तुमच्या मागं सामर्थ्य उभं आहे। गुरु काही साधीसुधी ताकद नसते मित्रांनो। गुरु म्हणजे त्रिलोक्याचा राणा, म्हणजे जसं त्रिदेव त्यांच्या पुढे झुकतात त्यांना आपण गुरु म्हणतो। गुरुची खूप मोठी ताकद असते। गुरुना तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींना अनुग्रह दिलेले आहे, तुम्ही गुरुचे अनुग्रह तो मंत्र खंडित नका पडून देऊ, चालू ठेवा। तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कुठेही धावपळ करण्याची गरज नाही, कोणत्याही जाणत्या जुनत्याकडे जाण्याची गरज नाही, कोणत्याही जादूटोण्यावाल्याकडे जाण्याची गरज नाही, कोणत्याही तांत्रिक मांत्रिककडे जाण्याची गरज नाही। गुरु हा सर्वात मोठा सामर्थ्यवान आपल्या पाठीशी उभा राहणारा, म्हणजे खंबीरपणे म्हणलं तर गुरु। तुम्हाला त्या गुरु मंत्राची ताकद खूप फार मोठी असती, शब्दात नाही सांगता येणार मला, एवढी मोठी असती। पण काय होतं, आपल्याला आपण अज्ञान असतो, आपल्याला कळत नाही, न कळतपणे आपण काय करतो, त्या गुरुमंत्राला आपण घेताना तर घेतो, अनुग्रह घेतो, खूप नम्र भावाना त्यांच्या शरण जातो, आपण बोलतो चालतो, त्यांच्याशी संपर्कात असतो। त्यांना आपलं अडीअडचण आली की आपण त्यांना म्हणतो की अडचण आली वगैरे वगैरे, सगळं आपण सुखदुःख सांगतो त्यांना। पण गुरुना तुम्हाला ज्या वेळेस सुरुवातीलाच अनुग्रह दिलेला असतो, त्याच वेळेला तुम्हाला नेम सांगितलेले असते अनुग्रहाचे। ते अनुग्रह करताना ते नेमाचं पालन आणि ते अनुग्रह नित्यनेमाना करणं आवश्यक असतं मित्रांनो। अनुग्रहाला कधी खंडित नका पडून देऊ, त्याच्यापेक्षा मोठी ताकद कुठंच नाही। नामस्मरणापेक्षा मोठी ताकद कुठंच नाही मित्रांनो। सगळे सांगतात नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या। हरीचं नाम म्हणजे तरी काय, तर तेच आहे मित्रांनो, जे तुम्हाला अनुग्रह दिलेला आहे, लाभलेला आहे भगवंताच्या कृपेनं, तुमच्या पुण्य आहे ना, काहीतरी माता पित्याची काहीतरी पुण्य आहे असेल म्हणून ते तुम्हाला लाभलाय, तर तेच अनुग्रह तुम्ही खंडित नका पडून देऊ, तो चालू ठेवा, एवढीच एक विनंती मित्रांनो। त्याच्यापासून तुम्हाला खूप मोठी ताकद मिळते, हे तुम्हाला लक्षात येत नाही। तुम्हाला जीवनामध्ये तुम्ही त्या अनुग्रहाच्या बलबुत्यावर, त्या अनुग्रहाच्या ताकदीवर ब्रह्म विष्णू महेश हे त्रिदेव, हे तिन्ही सुद्धा अनुग्रहाना तयार झालेले मित्रांनो। यांना काही दुसरी तिसरी ताकद नव्हती, अनुग्रहच होता। अनुग्रहाच्या ताकदीने हे तयार झाले, मग तुम्ही का नाही होऊ शकत? तुम्ही का नाही होऊ शकत? तीच ताकद आहे, लक्षात असू द्या। त्यामुळं अनुग्रह खंडित नका पडून देऊ, अनुग्रह चालू ठेवा, मंत्र साधना करत राहा। तुम्हाला कुठेही सैरावैरा पळण्याची गरज नाही, धावपळ करण्याची गरज नाही जीवनामध्ये। प्रयत्नांती परमेश्वर म्हणतो, हे बघा, कर्म तर करणं गरजेचं आहे। असं नाही की अनुग्रहानं तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी मिळतात, असं नाही। पण एक परमात्म्याची भेट तुम्हाला जर कुठून भेटत होत असेल, तर ती गुरुना जो नामस्मरण जे गुरुना दिलेलं आहे, त्या नामस्मरणापासून मिळते मित्रांनो। मोक्षाचा मार्ग म्हणजेच अनुग्रह, तुमचा नामस्मरण। तुम्हाला ह्या जीवनामध्ये जे तुम्ही दगदग करताय, धावपळ करताय, हेच जर जीवन तुम्हाला आणखीन पुन्हा पुन्हा परत वाटतंय पाहिजे असेल, असं वाटतंय तुम्हाला, तर मित्रांनो काय करा, तुम्ही नामस्मरण करू नका। आणि जर तुम्हाला वाटत असेल की ह्या